नमो बुद्धाय मित्रांनो. बौद्ध धम्मामध्ये कुणाला मोठ्या मनाचा मनुष्य म्हणायचा हा प्रश्न उत्पन्न झाल्यावरती याचं उत्तर जे आहे ते शोधत असताना मला ज्या तथ्यांची, ज्या सत्याची उकलन झालेली आहे ते तुमच्याशी मी आज शेअर करतो आहे. बौद्ध धर्मामध्ये मनाचा मोठेपणा हा मनुष्याला आपल्या कुशल भावनेची अभिवृद्धी केल्याने होतं. आपल्या कुशल भावना कोणत्या आहेत ज्याची अभिवृद्धी केल्यानं मनाला मोठेपणा प्राप्त होतो, मन विशाल होतं, मन मोठं होतं. बौद्ध धर्मामध्ये कुशल भावना दानशील, निष्क्रम्य, खंती, उपेक्षा, मैत्री, श्रद्धा ह्या सगळ्या भावना आहेत. प्रज्ञा ही भावना आहे ज्याची अभिवृद्धी केलं की मनुष्याला मोठेपणा प्राप्त होतो. ह्या सर्व कुशल भावना मनुष्याला कुशल विचार करायला लावतं, सर्वांप्रती मैत्री करायला लावतं, सर्वांना माफ करायला लावतं. कुठलाही द्वेष, कुठलीही ईर्ष्या, कुठलीही अकुशल भावना हे मनामध्ये ठेवायची नाही असा विचार करायला लावतं आणि तशा पद्धतीचा मनाला व्यायाम करायला लावतं. कारण बौद्ध धम्मामध्ये, बुद्ध शासनामध्ये आलेल्या व्यक्तीला हे चांगल्या प्रकारे कळून चुकलेलं असतं की मनुष्याचं आयुष्य हे छोटं आहे आणि या छोट्या आयुष्यामध्ये मृत्यू हा केव्हा येईल हे सांगता येत नाही. अशा वेळी जीवन जगत असताना मनाला स्वच्छ ठेवणं, मनाला शुद्ध विशुद्ध ठेवणं हे आपल्या हिताचं आहे, हे आपल्या सुखाचं आहे. तो हे तथ्य सत्य जाणतो जीवनामध्ये. त्याला कळतं ही गोष्ट की एवढ्याशा आयुष्यामध्ये आपण कुणाकुणाचा राग धरून ठेवायचा, कुणाकुणाचा द्वेष धरून ठेवायचा, कुणाप्रती नकारात्मक भावना जपायच्या. प्रत्येक मनुष्य जन्मास आलेला काही चांगल्या वाईट विचारांनी, भावनेनी, कर्माने बनलेला असतो. त्यामुळे कुठलाही मनुष्य हा संसारामध्ये राहत असताना पूर्ण नाही आणि त्यामुळे त्याच्या हातून घडलेल्या चुकांना किंवा आपल्या हातून घडलेल्या चुकांना तो क्षमा भावना करून त्याची उपेक्षा करतो, त्याला सोडून देतो आणि
सोडल्यानं तो स्वच्छ होतो. धरून ठेवल्याने गाठी तयार होतात, सोडल्या की गाठी सुटतात. आणि म्हणून कुणाही प्रती तो ग्रह आपल्या मनामध्ये करून ठेवत नाही. आणि असं केल्यामुळे तो मोठ्या मनाचा मनुष्य होतो. सर्वांप्रती समान मैत्री करतो, सर्वांप्रती करुणा करतो. आपल्या काया वाचा मनानं कोणी दुखावेल नाही किंवा कोणाला तकलीफ होणार नाही असा तो सदोदित विचार करीत असतो आणि तशा पद्धतीनं कर्म करतो. आणि असं करून तो मोठा होत असतो, मोठ्या मनाचा होत असतो. आसक्ती सोडतो, लोभ सोडतो. कारण त्याला माहिती आहे की आसक्ती मनात धरली, लोभ मनात धरला की त्याची परिणती ही दुःखामध्ये होतो. त्याच्यामुळे न कुणाचा लोभ करतो, न कुणाचा द्वेष करतो, न कुणाचा ईर्ष्या करतो, न कुणाप्रती मत्सर भावना ठेवतो. सर्वांना समान समजतो आणि सर्वांना माफ करतो. जशी पृथ्वी, म्हणजे बुद्ध शासनामध्ये पृथ्वीची भावना ही केली जाते. ते एक कम्मट ठाण आहे, कसीन कम्मट ठाण आहे. पृथ्वीचे गुण धारण करायला भगवान बुद्ध सांगतात की पृथ्वी जशी तिच्या भूमीवरती कुठलीही गोष्ट आपण टाकली तरी ती त्याचं दुःख मानून घेत नाही. एखादी सुगंधित पदार्थ टाका किंवा दुर्गंधित पदार्थ टाका, ती त्याची उपेक्षा करीत असतं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून तिला हिताचं आणि सुखाची वस्तू बनवतो, खत बनवतो त्याचं. त्याच्यामुळे बुद्ध शासनामध्ये आलेला मनुष्य हा त्याच्या जीवनात आलेल्या कुशल अकुशल अनुकूल प्रतिकूल सर्वच बाबींना तो हिताचं सुखाचं बनवतो, त्याचं खत तयार करतो. हे लक्षात घ्या. पृथ्वीसारखं असं समजून तो जीवन व्यापन करीत असतो. असं केल्यानं माणूस मोठ्या मनाचा होतो. तर मला असं वाटतं की मनुष्यानं मोठ्या मनाचं झालं पाहिजे, संकुचित मनाचं होता कामा नये, छोट्या मनाचं होता कामा नये. जीवन हे अल्प जरी असलं तरी मनाचा विस्तार आपण या ब्रह्मांडा इतका करू शकतो, किंबहुना त्या पलीकडे आपण आपल्या मनाचा विस्तार करू शकतो. एवढं मोठं आपलं मन बनवू शकतो. त्यामुळे आपल्या हाती आहे की आपण आपल्या मनाला कसं बनवायचं, शूद्र बनवायचं, क्षुल्लक बनवायचं, अल्प बनवायचं की महान बनवायचं, मोठं बनवायचं, विशाल बनवायचं. बुद्ध शासनामध्ये मनाची विशालता ही बौद्ध जीवन पद्धतीतील महत्त्वाची पायरी समजल्या जातं. मन विशाल करणं याला प्राधान्य दिलं जातं. जेवढं मन विशाल, जेवढं मन मोठं, तेवढं मनुष्याचं आयुष्य मोठं, त्याची कीर्ती मोठी, त्याचं यश मोठं. धन्यवाद मित्रांनो.